अजिंठा लेण्यांचा ऐतिहासिक महत्व आणि उगम सांगणारा अजिंठा हा यावर्षीचा बहुचर्चित मराठी सिनेमा आहे। या सिनेमाचं शूटिंग आता पूर्ण होत आलंय। नितीन चंद्रकांत देसाई यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात पारो आणि रॉबर्ट गिल या ब्रिटिश अधिकाऱ्याची प्रेमकथा मांडण्यात आली। अजिंठा नितीन चंद्रकांत देसाई यांचा नवा सिनेमा। सिनेमाचा हा फर्स्ट लुक पत्रकारांना दाखवण्यात आला। निमित्त होतं अजिंठा सिनेमासाठी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा सेटच्या प्रथम दर्शनाचं। या सिनेमातनं नितीन देसाई पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून समोर येत आहेत। ब्रिटिशांनी भले हंटिंग मध्ये त्यांना ते मिळालं असलं तरी पारोच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे तिच्या इन्स्पिरेशन शिवाय हे घडणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ती चित्र ती कथा ते बुद्धदेवाची कहाणी तिथे गेली आणि ह्या चित्रपटातनं तीच कहाणी भव्य दिव्यपणे प्रॉपर पद्धतीने आमच्या पद्धतीने ती सांगण्याचा प्रयत्न आहे। यावेळी सिनेमातले सर्व कलाकार उपस्थित होते। अजिंठा लेण्याचा शोध जिला लागला ती आदिवासी तरुणी पारोची भूमिका या सिनेमात साकारते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। रानकवी नादो महानोर यांनी अजिंठा लेण्यांवर लिहिलेल्या दीर्घ कविता सर्वश्रुत आहेत। लवकरच अजिंठा सिनेमातनं या कविता गाण्याच्या रूपात ऐकायला आणि पाहायला मिळणार आहेत। डोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या, पुण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या, गाभाऱ्यास अजून ओंजळभरी दुःखार्थ संवेदना, बुद्धाच्या पडसावलीत निजल्या त्या राजवर्की खुणा। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह भाग्यश्री वंजारी, IBN लोकमत, मुंबई। पण नंतर दुपारच्या बातम्यात सध्या आपण इथेच थांबूयात। पहा फक्त IBN लोकमत।